चर्चा नेहमी पाहायला मिळते की हिंदू राष्ट्र करायचं आहे आणि आत्ताच्या या काळात कितपत तुम्हाला शक्यता याची वाटते की हे होऊ शकतं आणि याची बेसिकली डेफिनेशन संघाची काय आहे? असं आहे की हिंदू राष्ट्र जेव्हा आपण म्हणतो होऊ शकतं का नाही, हिंदू राष्ट्र आहे. पहिली गोष्ट, हिंदू राष्ट्र बनवायचं नाही आहे. हिंदू राष्ट्राची जे गुण आपल्याला सद्गुण जे पाहिजे आहे ते त्याच्यामध्ये जी काही कमतरता आली आहे त्या गुणांना आपल्याला पुन्हा एकदा जीवित करून आपल्या व्यवहारामध्ये आणायचं आहे, ही गोष्ट आहे. त्यामुळं हिंदू राष्ट्र काही नव्याने बनवायचं नाही. हिंदू राष्ट्र इथे आहे आणि हिंदू राष्ट्र ही काही पॉलिटिकल कन्सेप्ट नाही आहे, ही सांस्कृतिक कल्पना आहे. आपल्या देशामध्ये हिंदू म्हणजे हिंदुत्व जे म्हणतो आपण, आजकाल बऱ्याच चर्चा करतात काही लोक, हिंदुत्व हिंदुइझम, त्यांना माहिती नाही बहुतेक काय एक्झॅक्टली आहे त्याचा अर्थ. पण हिंदुत्वातलं जे तत्व आहे ते म्हणजे त्याचा मूळ अर्थच आहे की आपण सगळे एक आहोत. आपण जरी वेगळे दिसत असलो तरी आपण आपल्यामध्ये एकत्व आहे, एक समान काही धागा आहे आपल्यामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी प्रॅक्टिस आहे आपली, जे असं मानतात की बा वेगवेगळं नाही, आपण सगळ्यांशी सोबत सहअस्तित्व करू शकतो, ही जी प्रॅक्टिस आहे आपल्या देशाची सहअस्तित्वाची, ते म्हणजे हिंदुत्व आहे. ते आणि असं प्रॅक्टिस करणारं जे राष्ट्र आहे ते म्हणजे हिंदू राष्ट्र आहे. म्हणून अजूनही आपल्या देशामध्ये आजही आपण सहअस्तित्वाची प्रॅक्टिस करतोय. जे की आपण आपल्या आजूबाजूला जे राष्ट्र नव्याने तयार झाले ते याच याच्यावर झाले की ते प्रॅक्टिस त्यांनी सोडली सहअस्तित्वाची, म्हणून त्यांनी वेगळे राष्ट्र मागितले आणि बनवले. तेव्हा मूळ भांडण कोणत्या देवाची पूजा करतो याच्यावर नाही आहे. आपण जगायचं कसं आहे, आपल्याला सगळ्या वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा पद्धती, सगळे लोक आपण एकत्र राहू शकतो का नाही राहू शकत. म्हणून जेव्हा आजकाल बरेच लोक अशी भाषा करतात तेव्हा ती ही गोष्ट विसरतात की इट इज अ प्रॅक्टिस, आणि ही प्रॅक्टिस आपण हजारो वर्षापासून करतोय. तेव्हा अजूनही हजारो लोक हीच प्रॅक्टिस करतात, म्हणून सगळे इथे राहतात या देशामध्ये. तेव्हा हे हिंदू राष्ट्र आहे त्या अर्थाने.